मी दिसायला खूप सुंदर होते, पण माझ्या आई-वडिलांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे माझं लग्न माझ्याहून दुप्पट वय असणाऱ्या एका श्रीमंत पुरुषाशी लावून दिलं. तो श्रीमंत होता, पण तेवढाच कंजूसही. मी त्याच्यासोबत मन मारून राहू लागले. मी एवढी तरुण आणि तो खूप जास्त वयाचा. शिवाय तो तर माझ्यासोबत बायकोसारखं कधीच वागत नसे. माझं लग्न त्याच्यासोबत माझ्या मर्जीने झालं नव्हतं. आमच्यामध्ये नवरा-बायकोचं नातं कधीच निर्माण झालं नाही. आता असेच दिवस पुढे जाऊ लागले. माझ्या आयुष्यात शारीरिक सुख वगैरे या गोष्टी कोसो दूर होत्या. माझ्या नशिबात हेच लिहिलं असेल, असं समजून काहीही तक्रार न करता मी आयुष्य जगू लागले. पण एकदा नवऱ्याच्या दुकानात काम करणारा मुलगा माझ्या घरी गव्हाची गोणी देण्यासाठी आला. तो तर माझ्या ओळखीचाच निघाला. आता काही काम निघालं की तो मुलगा अधूनमधून आमच्या घरी येत असे. हळूहळू माझी व त्याची ओळख वाढू लागली आणि ती मैत्रीत रूपांतर झाली. तो दिसायला देखणा होता. मीही सुंदर असल्यामुळे मलाही तो पसंत करू लागला. एकदा दुपारच्या वेळेस घरात मी एकटीच होते. मला खूप कंटाळा येत होता. तेव्हा मी त्याला माझ्या घरी भेटण्यासाठी बोलावलं. पण त्यानंतर आमच्या दोघांमध्ये असं काही झालं की बाई गं त्याने माझी. तर मित्रांनो, पुढे काय झालं ते संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करते हां. घरातले गहू संपले असल्याने मी सकाळी 11 वाजेला नवऱ्याला फोन केला. मी बोलले, "अहो, घरातले गहू संपले आहेत. काय करू?" नवरा तिकडून फोनवर म्हणाला, "ठीक आहे, मी एक गव्हाची गोणी पाठवून देतो एका मुलाकडे." "ठीक आहे, लवकर पाठवा." मग मी कॉल कट करून घरातल्या कामांना लागले. माझ्या नवऱ्याचं स्वतःचं मोठं किराणा दुकान आहे. घरकाम करत असताना थोड्या वेळानंतरच दारावर एक मोटरसायकल येऊन उभी राहिली. मी मोटरसायकलवाल्याकडे पाहिलं तर त्याने गाडीच्या मागे मोठी गोणी ठेवली होती. मला लगेच लक्षात आलं की ही नवऱ्याने पाठवलेली असावी. त्यामुळे मी हातातलं काम सोडून दाराबाहेर जाऊन उभी राहिले. मोटरसायकलवाल्याने गाडी व्यवस्थित लावली आणि माझ्याकडे पाहून म्हणाला, "अहो, ही गोणी सुखदेव वाणीने पाठवली आहे. हे त्यांचं घर आहे का?" "होय होय, त्यांचंच घर आहे." "बरं, आणू का गोणी?" "होय होय, आणा घरात." मी दरवाजा पूर्ण उघडून दिला. त्या युवकाने गाडीवर ठेवलेली गोणी दोन्ही हातांनी उचलली आणि घरात आणून ठेवली. मी तिथेच बाजूला उभे होते. त्याच्याकडे पाहतच राहिले. कारण मला असं वाटत होतं की हा माझ्या ओळखीचाच आहे. गोणी ठेवल्यानंतर त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्याच्याकडे. मी त्याला पाहून आश्चर्यचकित झाले. अगं बाई, हा तर माझ्या शाळेत शिकणारा प्रकाश आहे. लहानपणी आम्ही एका शाळेत होतो. "अरे प्रकाश तू? माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही." तो म्हणाला, "अरे मी वनिता. लहानपणी बघ, आपण 8वीत एकाच वर्गात होतो." "अच्छा, तू वनिता? बापरे, एवढी मोठी झालीस?" तो आश्चर्याने म्हणाला. "मग तूही मोठा झालास की." मी हसतच म्हणाले, "आणि वनिता, तू इथं काय करते आहेस? सुखदेव आणि तुमचे कुणी नातेवाईक आहेत का?" "अरे नाही." "मग?" त्याने उत्सुकतेने विचारलं. "मग कोण आहेत तुझे ते?" "अरे जाऊ दे ना, सोड ते." "बरं जाऊ दे. तुझ्यासाठी चहा ठेवते बघ मी. थांब." "वनिता, नको. खरंच उशीर होईल मला. सुखदेवानीने लगेच यायला सांगितलं आहे. चुकून उशीर झाला तर ते 17 प्रश्न विचारतील." "अरे थांब ना, 5 मिनिटात चहा करते बघ." मी लगेचच किचनमध्ये जाऊन चहा ठेवला आणि त्याला सोफ्यावर बसायला सांगितलं. थोड्या वेळानेच मी चहाचा कप घेऊन आले. प्रकाशने चहा घेतला आणि म्हणाला, "तुझ्या हाताचा चहा तर खूप छान आहे गं." "हो का? थँक यू. पण वनिता, किती वर्ष झाली आपण एकमेकांना पाहिलं नाही?" तो मला विचारू लागला. "अरे हो, बरीच वर्ष झालीत. पण तरीही आपण एकमेकांना ओळखून घेतलं, नाही का?" "हो ना. अगं, जरी आपण वयाने मोठे झालो
तरी चेहरा मात्र तसाच राहतो. त्यात काही फारसा बदल होत नाही. पण वनिता, हे तुझं घर आहे का? हो, हे माझंच घर आहे. म्हणजे? मला कळत नाहीये नेमकं काय आहे ते. तू ह्या घराची सून आहेस का? अरे, पण सुखदेव वाण्याला तर मुलगा नाही. मग तू त्यांच्या घराची सून कशी काय असू शकतेस? पाहुणी आली आहेस का? तो संभ्रमात म्हणाला. नाही प्रकाश, तसं नाहीये. मग काय आहे? बरं जाऊ दे. तुला सांगायचं असेल तर सांग. नाही तर मला निघायचं आहे. मलाही वेळ होत आहे. अरे नाही प्रकाश, थांब सांगते तुला. अरे, मी सुखदेव वाण्याची बायको आहे. मी शांतपणे, संयमाने सांगितलं. काय? हे काय बोलतेस तू? मस्करी नको करूस माझ्यासोबत. अरे नाही, खरं सांगते. पण हे कसं शक्य आहे? सुखदेव वाण्याचं वय तर 60 वर्षांहून जास्त आहे आणि तू एवढी तरुण. तू त्याची बायको कशी काय असू शकतेस? हो प्रकाश, पण हे खरं आहे. बरं, जाऊ दे ते. प्रकाश, तुला काही नाश्ता वगैरे बनवू का? नको वनिता, मला वेळ होत आहे. नंतर कधी येईल? तो म्हणाला. आणि एवढं बोलून प्रकाश निघून गेला. मी परत माझ्या घरातल्या कामाला लागले. पण आज प्रकाशला कितीतरी वर्षांनंतर पाहिलं होतं. त्याच्यासारखे बरेच मुलं आमच्या शाळेत होते. पण प्रकाश मात्र सगळ्यांपेक्षा वेगळाच होता. तो खूप खोडकर आणि हुशारही होता. मी दिसायला खूप सुंदर होते आणि आताही आहे. मी सुंदर आहे या गोष्टीचा गर्व मी करत नाहीये. फक्त वस्तुस्थिती सांगण्यासाठी बोलते. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा मी 8वीच्या वर्गात होते, तेव्हा जरी माझं जास्त वय नसलं, तरी लांब सडक केस, आकर्षक शरीर बांधा आणि कमनीय शरीरयष्टी यामुळे मी सहजच लोकांच्या नजरेत भरत असे. माझी आई नेहमीच मला ढिलेढाले कपडे घालायला लावायची, कारण माझं शरीर खूप भरलेलं आणि उठावदार होतं. शाळेतील काही टवाळखोर मुलं मला नेहमी त्रास द्यायचे आणि गावातलेही काही मुलं नेहमीच माझ्यावर नको त्या वाईट टिप्पणी करत. पण मी या सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचे. परिस्थिती हालाकीची असल्याने आणि घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून मी काही बोलत नसे. मात्र यामुळे मी आतून खूप वैतागले होते. एक दिवस शाळा सुटल्यानंतर मी शाळेतून घरी जात असताना 10वीच्या वर्गातील काही मुलांनी मला छेडायला सुरुवात केली. आमची शाळा गावापासून लांब होती आणि रस्ताही एकांतातला होता. ते मुलं माझ्या मागून येत होते आणि त्यातल्या एका मुलाने मला पाहून टोमणे मारायला सुरुवात केली. आज खूपच कडक माल दिसते. मी दुर्लक्ष करत पुढे चालत राहिले. पण त्या मुलांनी माझं दप्तर खेचून घेतलं आणि आपापसात पास करू लागले. मी शांतपणे म्हणाले, माझ्यासोबत असं काही करू नका, नाहीतर मी मास्तरांना सांगेल. यावर त्यातला एक जण हसून म्हणाला, सांग की, बघू काय करतात मास्तर. त्या मुलांनी हळूहळू हद्दच ओलांडली. त्यातला एक मुलगा, दीपक, जवळ आला आणि माझा हात पकडून मला जबरदस्तीने स्पर्श करू लागला. मी खूप घाबरले होते. पण त्यावेळी माझ्या हातात काहीच नव्हतं. मी रडू लागले. पण त्यांचं ते विचित्र वागणं सुरूच होतं. तेवढ्यात प्रकाश तिथे आला. तो दीपकला म्हणाला, हे ऐक, तिचा हात सोड. तुला चांगल्या शब्दात सांगतोय. दीपक ऐकायला तयारच नव्हता. त्याने उलट माझ्या गळ्याखाली नको त्या ठिकाणी हात लावण्याचा प्रयत्न केला. हे पाहून प्रकाश खूप संतापला. त्याने काही क्षणात दीपकला जोरात कानाखाली मारली आणि बाजूला पडलेली काठी उचलून दीपकला बेदम मारू लागला. हे बघून बाकीचे मुलं घाबरून पळू लागले. प्रकाशने जोरात ओरडून संतापाने सांगितलं, जर आजपासून वनिताला कोणी त्रास दिला तर माझ्याशी गाठ आहे. त्या दिवसानंतर कोणत्याही मुलाने मला त्रास दिला नाही. प्रकाशमुळे मी पुन्हा निर्धास्तपणे शाळा आणि गावात बाहेरच्या कामांसाठी जाऊ लागले. त्यामुळेच त्याचं नाव आणि तो अजूनपर्यंतही माझ्या लक्षात राहिलं होतं. आता मी लवकर गहू साफ केले आणि गिरणीवर जाऊन ते दळून आणले. संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झाला आणि रात्री 10 वाजता माझा नवरा दुकानावरून घरी आला. त्याला जेवण वाढलं आणि त्याच्यासोबत
मीही जेवण केलं. त्याला खोकला लागला होता, त्यामुळे त्याला औषधं दिलं आणि तो पलंगावर जाऊन झोपला. मग मी राहिलेली भांडी धुतली आणि नंतर झोपायला गेले. माझ्या नवऱ्याला एकट्याला झोपायची सवय होती, त्यामुळे मी वेगळ्या खोलीत झोपायचे. तसंही आमचं नातं फक्त नावालाच होतं. त्याचं वय माझ्याहून दुप्पट होतं, पण माझ्या वडिलांच्या गरिबीमुळे माझं लग्न त्याच्याशी झालं होतं. रात्री 11 वाजता झोपायला गेले, पण झोप काही केल्या येत नव्हती. आज दिवसभरात काहीतरी वेगळंच घडलं होतं. लहानपणीचा मित्र प्रकाश अचानक समोर आला होता. झोपायच्या आधी त्याच्या आठवणींनी मन भरून आलं आणि कधी झोप लागली ते कळलंच नाही. प्रकाशला भेटून आता जवळजवळ 2 महिने उलटले होते. या दरम्यान मी एकदा माझ्या आईवडिलांच्या घरीही जाऊन आले. लहान बहिणीचा साखरपुडा होता. तिला अगदी सुंदर नवरा मिळाला, तिच्या वयाचा. पण माझं नशीब मात्र वेगळंच होतं. मला माझ्या वयाहून दुप्पट वयाचा नवरा मिळाला होता. असेच दिवस पुढे जात होते. एके दिवशी घरातला किराणा संपल्यामुळे मी किराण्याची वाट पाहत होते. घरात काही सामान नव्हतं आणि स्वयंपाक करायचा होता. दुपारी माझा नवरा दुकानात काहीतरी खाऊन यायचा किंवा तिथेच जेवायचा. त्यामुळे दुपारच्या स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर असायची. पण आज स्वयंपाकासाठी बऱ्याच वस्तू संपल्या होत्या, म्हणून मी नवऱ्याला फोन केला. त्याने माझा कॉल लगेचच उचलला. अहो, किराणा संपला आहे. 2 दिवसांपासून तुम्हाला यादी दिली आहे. आज काही करून किराणा पाठवून देता का? मी विचारलं. बरं, ठीक आहे. मी त्या मुलाला पाठवून देतो. त्याच्याकडे किराणा पाठवतो. तू उतरून घे. तो म्हणाला, हो ठीक आहे. मी उत्तर दिलं. मग मी किराणा यायची वाट पाहू लागले. काही वेळाने तोच मुलगा म्हणजे प्रकाश परत माझ्या दारावर गाडी घेऊन उभा राहिलेला दिसला. त्याने किराण्याची गोणी गाडीच्या मागे बांधली होती. मी दाराबाहेर येऊन त्याला पाहिलं आणि त्याच्याकडे पाहून हसले. तोही मला पाहून हसला आणि मग किराण्याची गोणी घेऊन तो आत आला. अरे प्रकाश, तू परत आलास? मी आश्चर्याने म्हणाले. तू आमच्या दुकानात कामाला आहेस का? अगं हो, मागच्या 6 महिन्यांपासून मी सुखदेव वाण्याकडे कामाला आहे. प्रकाश म्हणाला. अच्छा, हो का? मी म्हणाले, अरे बस ना, उभा कशाला आहेस? मी त्याला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि मीही त्याच्या समोर बसले. मग वनिता, तब्येत कशी आहे तुझी? प्रकाशने विचारलं. माझी अगदी छान आहे. तुझी कशी आहे? माझी पण छान आहे. प्रकाश उत्तरला. बघ, आईवडील कसे आहेत तुझे? हो, तेही छान आहेत. मी म्हणाले. पण प्रकाशच्या मनात अजून एक प्रश्न होता. पण वनिता, तू मला सांगितलं नाहीस. तो थोडासा थांबून म्हणाला. काय सांगू तुला? अगं तेच ना, सुखदेव वाणी तुझा नवरा कसा काय? मला तर याबद्दल काहीच कळत नाहीये. तो गोंधळून म्हणाला. आता मात्र मी प्रकाशला सर्व काही सांगायचं ठरवलं. अरे प्रकाश, माझ्या आईवडिलांची परिस्थिती खूप गरिबीची होती. कोरोना काळात माझ्या वडिलांची जी छोटीशी नोकरी होती तीही गेली. त्यामुळे आमच्या घरात खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली. मला माझ्यापेक्षा लहान 3 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. कोरोना काळात आमचं घर आर्थिक अडचणीत आलं. इतकं की खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले. तेव्हा आम्ही सुखदेव वाण्याकडून किराणा घेऊ लागलो. पण पैसे नसल्यामुळे आम्हाला उधारीवरच सामान घ्यावं लागलं. जवळजवळ 6 महिने आम्ही त्याच्याकडून उधार घेत होतो, पण त्याचे पैसे आम्ही देऊ शकलो नाही. एकदा मीच दामोदर वाण्याच्या दुकानावर किराणा घ्यायला गेले. तेव्हा त्याने मला किराणा तर दिला, पण माझ्याकडे टक लावून पाहत राहिला. 2 दिवसांनंतरच तो आमच्या घरी आला. माझ्या वडिलांना म्हणाला, 6 महिन्यांची जवळजवळ 35,000 रुपयांची उधारी झाली आहे. तुम्ही माझे पैसे द्या. मला पैशांची गरज आहे. माझ्या वडिलांनी सांगितलं, आता आमच्याकडे पैसे नाहीत, पण आम्ही लवकरात लवकर तुमचे पैसे देऊ.
सुखदेव वाणीने स्पष्ट सांगितलं, यापुढे तुम्हाला उधारीवर किराणा मिळणार नाही. एवढं बोलून तो निघून गेला. आता पुढच्या 15 दिवसात आमच्या घरातलं, किराण्यातलं सगळं सामान संपलं. घरात पैसे नव्हते आणि किराणा कुठून आणायचा याचा प्रश्न उभा राहिला. घरात खायला एवढे लोक होते, त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. त्यावेळी माझी आई आणि मी परत किराणा घ्यायला सुखदेववाण्याकडे गेलो. पण त्यावेळी मात्र सुखदेववाण्याने किराणा द्यायला साफ नकार दिला. तो म्हणाला, आधीच तुमची खूप उधारी बाकी आहे. तुम्ही तुमचे पैसे जमा करा, तेव्हाच तुम्हाला मी किराणा देईन. माझ्या आईने त्याला खूप विनवणी केली, पण सुखदेववाणी म्हणाला, जर तुम्हाला किराणा हवा असेल तर माझ्याकडे एक उपाय आहे. माझी आई विचारत म्हणाली, काय उपाय आहे सांगा. पण आता नाही, उद्या मी तुमच्या घरी येतो तेव्हा सांगेन. तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी सुखदेववाणी आमच्या घरी आला. माझे आईवडील घरीच होते. कोरोना काळात आम्ही कुठेच बाहेर जात नव्हतो. सुखदेववाणीने आईवडिलांना म्हटलं, जर तुम्हाला किराणा हवा असेल तर मी तुम्हाला किराणा तर देईलच आणि वरून 2 लाख रुपयेही देईल. पण मात्र माझी एक अट आहे. माझ्या वडिलांनी विचारलं, काय अट आहे तुमची? तुम्हाला तुमच्या मोठ्या मुलीचं लग्न माझ्याशी करावं लागेल. जर मान्य असेल तर सांगा. तो म्हणाला. हे ऐकून तर माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं. आई वडिलांची परिस्थिती खूप गंभीर होती. काही वेळ विचार करून त्यांनी मला विचारलं, पोरी, जर तुझा होकार असेल तर सुखदेव वाण्यासोबत तुझं लग्न करू. जर तू आपल्या घरासाठी हे करायला तयार झालीस तर आपल्या घरातील सर्व वाईट परिस्थिती सुधरेल. कारण तो आपल्याला 2 लाख रुपये देणार आहे आणि महिन्याला किराणा मिळेल. तुझ्यापेक्षा लहान भाऊ आणि बहिणी आहेत, त्यांचा विचार कर. 5-6 दिवस विचार करून मी या लग्नाला तयार झाले आणि काही दिवसातच सुखदेव वाण्याशी माझं लग्न झालं. प्रकाश सर्व खूप लक्षपूर्वक ऐकत होता. मी हे सगळं सांगत असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी रडायला लागले. कारण मी खूप तरुण होते आणि एका म्हाताऱ्या व्यक्तीसोबत माझं लग्न लावण्यात आलं होतं. अरे प्रकाश, हे सर्व मी माझ्या लहान भावा बहिणीसाठी केलं, मी म्हणाले. प्रकाश उठून माझ्याजवळ आला आणि सोफ्यावर माझ्या शेजारी बसला. तो म्हणाला, वनिता, जाऊ दे, वाईट वाटून घेऊ नकोस. पण तू तुझ्या भावंडासाठी आणि आई वडिलांसाठी खूप मोठा त्याग केलास. खरंच तुझ्या या निर्णयाला मानावं लागेल. तुझ्या या त्यागाचं जितकं कौतुक केलं तेवढं कमीच आहे. मी खूप भावूक झाले होते आणि माझ्या डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते. आकाशने मला धीर दिला. काही वेळ तो माझ्या जवळच बसला आणि मला समजावत राहिला. पण समजावून काय होणार होतं? माझं आयुष्य थोडं बदलणार होतं. तरीसुद्धा मी माझं दुःख त्याच्यासमोर मोकळं केलं आणि त्यामुळे मला हलकं वाटलं. प्रकाश म्हणाला, वनिता, मला जावं लागेल आता, वेळ झाली आहे, नाहीतर सुखदेव आणि ओरडेल. हो प्रकाश, खरं आहे तुझं. प्रकाश सोफ्यावरून उठला आणि निघाला. तो दरवाजाजवळ गेला तेव्हा मी त्याला आवाज दिला, प्रकाश. काय ग वनिता, काय झालं? अरे प्रकाश, तुला भेटून खूप बरं वाटलं बघ. हो वनिता, मलाही. प्रकाश, आपली भेट होईल का नंतर कधी? मी विचारलं. हो, होईल ना. आपलं गाव एवढं मोठंही नाही. तो हसत म्हणाला, फक्त तालुक्याचं गाव आहे. हो प्रकाश, मी म्हणाले. प्रकाश, तुझ्याकडे मोबाईल आहे का? होय, आहे ना. तुझा मोबाईल नंबर मिळेल का मला? हो मिळेल. असं काय परक्यासारखं बोलते? तो हसत म्हणाला. प्रकाशने त्याचा मोबाईल नंबर मला सांगितला. मी माझ्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर डायल केला आणि त्याला एक मिस कॉलही दिला. बाय प्रकाश. बाय वनिता, तो म्हणाला आणि निघून गेला. प्रकाशशी मनातलं बोलल्यामुळे आज मला खूप मोकळं आणि हलकं वाटत होतं. दुपारी सगळं काम आवरलं आणि रिकाम्या वेळात
मी एक सिनेमा पाहिला. खूपच रोमॅन्टिक होता तो सिनेमा. पाहून तर माझ्या अंगावर शहारेच आले होते. संध्याकाळी माझा नवरा घरी आला. स्वयंपाक वगैरे करून आम्ही दोघांनी जेवण केलं. मी माझ्या रूममध्ये बिछाण्यावर जाऊन झोपणार, तेव्हा माझा नवरा सुखदेव त्याच्या रूममधून जोरजोरात आवाज देऊन म्हणाला, "अगं, माझे पाय खूप दुखत आहेत. माझे पाय दाबून दे ना." मला तर त्याचं सर्व काही ऐकावं लागत होतं. मी एक तेलाची बॉटल घेतली आणि त्याच्या रूममध्ये जाऊन त्याचे हातपाय व्यवस्थित दाबून दिले. व्यवस्थित दाबून दिल्यामुळे काही वेळातच त्याला झोप लागली. मग मीही माझ्या रूममध्ये येऊन झोपले. खरं सांगायचं तर माझं लग्न होऊन 6 वर्षाहून अधिक कालावधी उलटला होता. पण सुखदेव वाण्याने मला कधी स्पर्श केला नव्हता. करणार तरी कसा? वय झालं होतं त्याचं. म्हातारा होता तो. फक्त कधी कधी मला जवळ घ्यायचा आणि मिठी मारायचा, एवढंच. या पलीकडे आतापर्यंत त्याच्यात आणि माझ्यात काहीही झालं नव्हतं. अजूनही मी माझं कौमार्य टिकवून होते. आता माझं वय जवळजवळ 30 वर्ष असेल. पण माझ्या आयुष्यात प्रेम किंवा शारीरिक संबंध या गोष्टींचा काहीही संबंध नव्हता. रात्री तर किती वेळा मला झोप लागत नसे. शरीरात एक वेगळीच अकड यायची. पण करणार तरी काय? माझं नशीब असंच होतं आणि असंच पूर्ण आयुष्यभर जगावं लागणार हे मला माहीत होतं. त्यामुळे हे सर्व काही मन मारून मी स्वीकारलं होतं. मला मूलबाळ नव्हतं आणि होणार तरी कुठून? नवऱ्यात आणि माझ्यात जर काही संबंधच नसेल तर मुलबाळ होण्याचा प्रश्नच नव्हता. एके दिवशी घरात झाडू मारत असताना माझ्या फोनची रिंग वाजली. पाहिलं तर प्रकाशचा कॉल होता. कितीतरी दिवस झाले होते त्याला भेटून. माझा मोबाईल नंबरही मी त्याला दिला होता, पण मी कधी त्याला समोरून कॉल केला नव्हता. पण आज त्याचा समोरून कॉल आला. मी कॉल उचलला आणि तिकडून प्रकाश बोलला, "हॅलो वनिता, कशी आहेस?" "मी अगदी छान आहे. तू कसा आहेस?" "मीही छान आहे." "अरे काय झालं? तू माझा नंबर घेतलास पण फोन केलाच नाहीस?" मी थोडं आश्चर्याने विचारलं. "अगं, करणार होतो वनिता, पण मला वाटलं की तुला अचानक फोन करावा का? तुला ते आवडणार नाही." प्रकाश म्हणाला, "अरे प्रकाश, असं काही नाही. तू मला फोन करू शकतोस." मी हसत म्हणाले, "बरं ठीक आहे. तुला वेळ नसेल तर मी तुला फोन करत जाईन. चालेल का?" प्रकाशने विचारलं. "हो चालेल. तसं काही नाही." माझं असं बोलणं ऐकून प्रकाश थोडा लाजला. आता प्रकाशचं आणि माझं नेहमी बोलणं होऊ लागलं. एकदा रात्री सगळं आटपून जेवण वगैरे करून मी पलंगावर जाऊन लोळले. नवऱ्याला त्याचे पाय दाबून दिले. त्याला तर माझ्याकडून एवढंच हवं असायचं. हातपाय दाबून देणं, जेवण बनवणं, स्वयंपाक करणं, घर साफ ठेवणं. माझ्या नवऱ्याला या पलीकडे माझ्याशी काही घेणं देणं नव्हतं. मी पलंगावर जाऊन लोळले, पण झोप काही केल्या येत नव्हती. तेव्हा मला अचानक प्रकाशची आठवण आली. मी त्याला व्हॉट्सॲपवर एक मेसेज पाठवला, "हाय." काही वेळातच त्याच्याकडूनही हाय असा रिप्लाय आला. "काय रे, झोपला नाहीस अजून?" मी विचारलं. "नाही, झोपच येत नाहीये ग." प्रकाश म्हणाला. "प्रकाश, तू कुठे राहतोस?" मी विचारलं. "अगं, मी तर तुमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर राहतो." "होय का? मग तुझी बायको काय करते?" मी सहज विचारलं. "अरे, काय बोलतेस वनिता?" त्याने थोडंसं आश्चर्याने विचारलं. "मी काही चुकीचं बोलले का?" मी विचारलं. "तसं नाही, पण वनिता, माझं लग्न झालं नाहीये अजून. तर बायकोचं काय सांगू?" "हो का? सॉरी हां, मला माहिती नव्हतं." मी माफी मागत म्हणाले. "अच्छा, पण अजून लग्न का नाही केलंस प्रकाश तू?" मी कुतूहलाने विचारलं. "अगं तसं नाही, पण माझ्या घरची परिस्थिती एवढी काही चांगली नाही की लगेचच मला सुंदर अशी मुलगी लग्नासाठी मिळेल." "प्रकाश, पण मग लग्न तर करावंच लागेल ना?" "होय, करेल ना. जमेल तेव्हा करेल लग्न." "प्रकाश, उद्या भेटूया ना आपण. मस्तपैकी निवांत कुठेतरी बाहेर गार्डनमध्ये."
हो का वनिता? मलाही तुला भेटायला नक्कीच आवडेल. मग ठीक आहे. कुठे भेटायचं? मी विचारलं. प्रकाश म्हणाला, ते सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे ना, त्याच्या शेजारी एक छोटंसं गार्डन आहे. तिथे भेटूयात उद्या. होय, ठीक आहे. नक्की. पण दुपारी किती वाजता? हे बघ वनिता, तसं तर मी कामाला असतो. मला वेळ नसतो. पण तरीही दुपारी मी सुखदेव वाणीला सांगेल की मला घरी काम आहे आणि मग मी 3 वाजता तुला भेटायला येईल. चालेल ना? तो म्हणाला, होय चालेल प्रकाश. मी आनंदाने म्हणाले. थोडा वेळ आम्ही बोललो आणि मग फोन कट केला. प्रकाशशी फोनवर बोलल्यानंतर मला तर त्याचेच विचार येऊ लागले. काही वेळाने मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी नवऱ्याची तयारी वगैरे केली आणि तो नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला. आता मी फक्त दुपार होण्याची वाट पाहत होते. दुपारी घरातलं सगळं काही आवरून ठीक 2:30 वाजता मी घराला कुलूप लावलं आणि सिद्धिविनायक मंदिराच्या गार्डनमध्ये पोहोचले. बरोबर 3 वाजता तिथे पोहोचले. आजूबाजूला पाहिलं, पण प्रकाश नव्हता. थोडा वेळ वाट पाहिली आणि मग त्याला कॉल केला. काय रे प्रकाश, आला नाहीस तू अजून? मी कधीची आली आहे येथे. हो येत आहे ग, थोडा वेळ लागेल. आलोच, प्रकाश म्हणाला. बरोबर 3 वाजून 20 मिनिटांनी प्रकाश तिथे पोहोचला. त्याला पाहून मी खूप खुश झाले. आम्ही दोघं मस्त गार्डनमधल्या गवतात बसून गप्पा मारू लागलो. त्याच्याशी बोलताना मला खूप छान वाटत होतं. असं वाटायचं की माझ्या जीवनात काहीतरी नवीन रस आला आहे. 4 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. तेव्हा प्रकाश म्हणाला, वनिता मला जावं लागेल, वेळ झाली आहे. 4 वाजेपर्यंत मला सुट्टी दिली आहे. ठीक आहे प्रकाश, मी म्हणाले. एवढं बोलून तो निघून गेला आणि मग मीही घरी निघाले. आजचा दिवस खूप छान गेला होता. पहिल्यांदा गार्डनमध्ये गेले होते आणि कोणाशी तरी भेटले होते. अगदी प्रसन्न वाटत होतं. संध्याकाळी नवरा आला. नेहमीप्रमाणे जेवण झालं. त्याचे पाय दाबून दिले आणि मग मी माझ्या पलंगावर जाऊन झोपले. मला प्रकाशची खूप आठवण येत होती. त्याला फोन करायची इच्छा झाली, पण वाटलं की तोच समोरून फोन करेल. त्यामुळे मी काही वेळ त्याच्या फोनची वाट पाहिली, पण त्याचा फोन आला नाही आणि मीही झोपून गेले. आता बरेच महिने झाले प्रकाश आणि माझं काही बोलणं किंवा भेटणं झालं नव्हतं. एके दिवशी रात्री झोपायच्या तयारीत असताना त्याची खूप आठवण आली. मी त्याला मेसेज केला आणि लगेचच त्याचा कॉल आला. काय रे प्रकाश, कुठे आहेस? काही नाही, झोपतच होतो. हो का? जेवण झालं का तुझं? होय झालं. तुझं झालं का? माझंही झालं. आम्ही एकमेकांशी मेसेजवर बोलू लागलो. प्रकाश, तुला भेटलं की खूप बरं वाटतं रे. भेटत जा ना. आवडत नाही का तुला मला भेटायला? अरे वनिता, असं काही नाही. पण तुझं लग्न झालं आहे, त्यामुळे तुला भेटणं योग्य नाही असं मला वाटतं. म्हणूनच मी मुद्दामहून तुला भेटत नाही. अरे प्रकाश, असं काही नाही. एका मित्राच्या नात्याने तर तू मला भेटू शकतोस ना. होय, खरं आहे तुझं, तो मान्य करत म्हणाला. काही वेळ आम्ही बोलत राहिलो आणि मग त्याने फोन कट केला. प्रकाशशी बोलून मला खूप छान वाटत होतं. मनात एक वेगळीच उमंग आली होती. अंगामध्ये अनोखी उष्णता जाणवत होती. असं वाटत होतं की प्रकाश आता माझ्या जवळ यायला हवा होता. मला झोपच येत नव्हती. मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होऊ लागली. मी एक मोठी उशी छातीशी घेतली. तिला कवटाळलं. एकदा त्या उशीला दोन्ही पायांमध्ये घेऊन दाबली आणि मग त्या उशीला मिठीत घेऊन झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे नवरा दुकानात निघून गेला आणि मी बरोबर 11 वाजता प्रकाशला कॉल केला. काय रे प्रकाश, काय करतोयस? काही नाही, दुकानात काम करतोय. हो का? अरे ऐक ना, आज मला भेटायला येशील का? हो का? चालेल ना, पण कुठे भेटायचं? प्रकाश, बाहेर नको, घरीच. ऐक ना, माझ्या घरी एकटीच असते मी, तुला माहितीच आहे ना. ये ना, थोडा वेळ बोलू आणि मग निघून जा. मी सांगितलं.
प्रकाशने काही वेळ विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे, येतो मी दुपारी 2 वाजता. आज मी साधारण साडी नेसले होते, पण प्रकाश येणार होता, त्यामुळे ती साडी बदलून मी एक मस्तपैकी काळ्या रंगाची साडी नेसली आणि त्यावर पारदर्शी ब्लाऊज घातलं. बरोबर 2 वाजून 5 मिनिटांनी प्रकाशची गाडी माझ्या दारावर येऊन उभी राहिली. मी दारात उभी राहून त्याची वाट पाहत होते. प्रकाश घरात आला आणि आम्ही दोघं सोफ्यावर जाऊन बसलो. थांब प्रकाश, मी तुझ्यासाठी मस्त शरबत बनवते, मी म्हणाले. किचनमध्ये गेले आणि काही वेळातच दोघांसाठी शरबत बनवून घेऊन आले. प्रकाशने माझ्या हातचं शरबत पिलं आणि त्याने त्याची खूप तारीफ केली. काही वेळ आम्ही गप्पा मारत बसलो. खिडकीमधून खूप वारा येत होता आणि पडदे उडत होते. अरे प्रकाश, थांब, एक खिडकी बंद करून येते मी, खूप वारा येतोय. नाहीतर वाऱ्याने अचानक घरात खूप कचरा येतो, असं म्हणत मी उठले आणि खिडकी बंद करून परत सोफ्यावर येऊन बसले. पण आता मी प्रकाश जिथे बसला होता त्याच्या जवळच जाऊन बसले. प्रकाश आणि मी एकमेकांशी खूप आपुलकीने बोलत होतो. प्रकाश, तुला एक सांगू का? होय, बोल ना वनिता. अरे, तुला बघितलं, तुला भेटलं की खूप बरं वाटतं मला. हो का? पण वनिता, मला सांग ना, तू मला भेटलीस की तुला असं का वाटतं? अरे, मला खूप छान वाटतं. पण का असं होतं ग वनिता? त्याने विचारलं. मला नाही माहीत रे. अरे जाऊ दे ना, मी थोडंसं लाजत म्हणाले. मी प्रकाशचा एक हात माझ्या हातात घेतला. आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत होतो. आमचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. हळूहळू आम्ही दोघे जवळ सरकलो. प्रकाशने त्याचा एक हात माझ्या कमरेवर ठेवला आणि हळूच मला जवळ घेतलं. मी देखील माझा एक हात त्याच्या पाठीवर ठेवला आणि त्याच्या केसांमध्ये हात फिरवला. प्रकाश आणि मी आता खूप जवळ आलो होतो. त्याचा चेहरा अगदी माझ्या चेहऱ्याजवळ आला. प्रकाशने हळूच अलगद त्याचे ओठ माझ्या ओठांना लावले आणि लगेचच त्याने त्याचा चेहरा बाजूला केला. मी खूप लाजले, पण मला समजलं नाही की प्रकाशने असं का केलं होतं. माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा तयार झाली होती. प्रकाश इतका जवळ होता की मला त्याला मिठी मारावी असं वाटत होतं. मी हळूच परत अजून प्रकाशच्या जवळ सरकले. एक हात त्याच्या मांडीवर ठेवला आणि हळूच माझं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. प्रकाश, तुला भेटलं की खूप बरं वाटतं रे, मी म्हणाले आणि त्याला जोराने मिठी मारली. त्यानेही मला मिठी मारली. त्याचे हात आता माझ्या पाठीवर होते. हळूहळू त्याने ओठ माझ्या मानेजवळ आणले. तो माझ्या मानेवर आणि गालांवर त्याच्या ओठांचा स्पर्श करू लागला. आता हळूहळू आम्ही दोघे एकमेकांमध्ये रंगून गेलो. प्रकाश आणि मी एकमेकांसोबत बेभान होऊन प्रेम करू लागलो. काही वेळाने तिथेच सोफ्यावर प्रकाशने माझे कपडे बाजूला केले आणि माझ्यात विलीन झाला. जवळजवळ 5 वाजेपर्यंत आम्ही एकमेकांसोबत होतो. तो दिवस माझ्यासाठी खूप वेगळा होता. आज पहिल्यांदा एक पुरुष माझ्या इतक्या जवळ आला होता, ज्या शारीरिक प्रेमाची मी कधीही कल्पना केली नव्हती. आज मात्र मला ते प्रकाशकडून मिळालं होतं. प्रकाशने जे प्रेम दिलं ते खूप अनोखं होतं. बरोबर 5 वाजता आम्ही भानावर आलो आणि प्रकाश म्हणाला, वनिता, मला जावं लागेल आता. त्याने त्याचे कपडे व्यवस्थित केले आणि निघून गेला. मी तिथे सोफ्यावर काही वेळ पडून राहिले. थोड्या वेळाने मी उठले, कपडे नीट केले आणि माझ्या कामाला लागले. संध्याकाळी प्रकाशची खूप आठवण येत होती. असं वाटत होतं की त्याला कॉल करावा, पण त्याला कामात अडथळा येईल म्हणून मी कॉल केला नाही. रात्री ठीक 10 वाजून 20 मिनिटांनी नवरा घरी आला. मी त्याला जेवण वाढलं आणि त्याच्यासोबत जेवली. नंतर मी झोपायला गेले. झोपण्यापूर्वी प्रकाशला कॉल केला. काय रे प्रकाश, कसा आहेस? मी ठीक आहे, तू कशी आहेस? प्रकाश म्हणाला, अगं वनिता, सॉरी. कशासाठी सॉरी? मी त्याला विचारलं. अगं, दुपारी आपल्यामध्ये जे काही झालं त्यासाठी. मी जाणून बुजून असं करायला नव्हतो आलो.
पण ते चुकून झालं. ठीक आहे प्रकाश, तू काही वाटून घेऊ नकोस. पण खरं सांगू का, तू मला जे काही सुख दिलं ते क्षण मी तुझ्यासोबत अनुभवले, ते खूप अनोखे होते. थँक यू त्यासाठी. प्रकाशलाही माझं बोलणं ऐकून खूप बरं वाटलं. मी फोनवर बोलत होते तेव्हा अचानक माझ्या नवऱ्याने दरवाजा ठोठावला. मी दरवाजा उघडला. काय ग, एवढ्या रात्री कोणासोबत फोनवर बोलत आहेस? त्याने विचारलं. कोणासोबतच नाही, मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत होते, त्याचा आवाज असेल. खोटं नको बोलूस, तू फोनवर बोलत होतीस, तो म्हणाला. मी कसं तरी त्याला समजावत म्हणाले, नाही, मी मोबाईल पाहत होते. बरं ठीक आहे, कोणासोबत फोनवर बोलत बसलीस तर विचार कर. मला धोका द्यायचा प्रयत्न केलास तर तू विचार करून ठेव. मी कसं तरी त्याची समजूत घातली आणि तो परत त्याच्या रूममध्ये झोपायला निघून गेला. आता 1-2 महिन्यांतून प्रकाश आणि मी एकमेकांना भेटायचो. प्रकाशला भेटलं की मला खूप बरं वाटत असे. मला तर असं वाटत होतं की मी प्रकाशसोबतच माझं पूर्ण आयुष्य जगायला हवं. त्याच्यावर मी खूप प्रेम करायला लागले होते आणि तोही माझ्यावर प्रेम करायचा. पण आमच्या दोघांमध्ये खूप काही अंतर होतं. कारण माझं लग्न झालं होतं. माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नव्हता, हे तुम्हाला माहीतच आहे. एक दिवस दुपारी मी जेवण करून उठले आणि अचानक माझ्या पोटात दुखू लागलं. मला मळमळ झाली आणि उलटीही झाली, पण त्याकडे मी दुर्लक्ष केलं. मात्र आता कधी-कधी माहीत नाही का, पण मला खूप मळमळायचं आणि माझं डोकंही दुखायचं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझी पाळी देखील 2 महिन्यांपासून चुकली आहे. कदाचित काही प्रॉब्लेम तर नाही ना? या विचाराने मी डॉक्टरांना दाखवण्यासाठी एकटीच गेले. डॉक्टरांकडे गेले तर त्यांनी माझ्या रक्ताचे नमुने घेतले आणि मला थोडा वेळ बसायला सांगितलं. थोड्या वेळाने डॉक्टरांनी मला बोलावलं आणि सांगितलं की आनंदाची बातमी आहे. मी विचारलं, काय झालं डॉक्टर साहेब? डॉक्टर म्हणाले, तुम्हाला दिवस राहिले आहेत. डॉक्टर खूप खुश होते, पण मी मात्र चिंतेत पडले. तरीही डॉक्टरांसमोर खुश होण्याचे नाटक केलं आणि घरी आले. घरी आल्या आल्या मी प्रकाशला कॉल केला आणि म्हणाले, प्रकाश, अरे तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. होय बोल ना वनिता, काय झालं? प्रकाशने विचारलं. प्रकाश, मी आज दवाखान्यात गेले होते. मला बरं वाटत नव्हतं. पण चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की मला दिवस राहिले आहेत. अरे प्रकाश, मला खूप टेन्शन आलं आहे. माझ्या पोटातलं बाळ तुझं आहे. मी चिंतेत बोलले. प्रकाशने मला शांत करत म्हटलं, वनिता, काळजी करू नकोस आणि घाबरू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. प्रकाशने दिलेल्या धीरामुळे मला थोडं बरं वाटलं, पण मला अजूनही टेन्शन होतं. माझ्या नवऱ्याला हे कळलं तर तो मला मारून टाकेल. कारण आमच्यात कधीच शरीर संबंध झाला नव्हता. मला दिवस कसे राहिले हे कळल्यावर तो काय करेल या भीतीने माझं मन अस्थिर झालं होतं. एकदा मी प्रकाशला फोन करून म्हणाले, प्रकाश, मी दवाखान्यात जाऊन गोळ्या घेऊ का? मी या बाळाला जन्म देऊ शकत नाही. तेव्हा प्रकाश म्हणाला, वनिता, असं करू नकोस. हे आपलं प्रेम आहे. याला तू संपवू नकोस. प्रकाश, मलाही बाळ हवं आहे, पण माझ्या नवऱ्याला हे कळलं तर तो हे कधीही मान्य करणार नाही. तो माझ्यासोबत वाईट वागू शकतो. प्लीज प्रकाश, तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरी ये. मी बळजबरीने सांगितलं. प्रकाश आधी नाही म्हणत होता, पण माझ्या आग्रहामुळे तो म्हणाला, ठीक आहे, थोड्या वेळात येतो. मग मी प्रकाशची वाट पाहत घरातच बसले. बरोबर दुपारी 3 वाजता प्रकाश घरी आला. मी त्याला घरात घेतलं आणि त्याला मिठी मारली. प्रकाशनेही प्रेमाने मला जवळ घेतलं. प्रकाश, काय करू? मला काहीच कळत नाही. मी म्हणाले, सुरेखा, तू काळजी करू नकोस. आपण काहीतरी मार्ग नक्कीच काढू. प्रकाशने धीर दिला. प्रकाशने विचारलं, वनिता, तुला एक सांगू का? जर आपण तुझ्या नवऱ्याला
म्हणजे सुखदेव आण्याला सर्व काही खरं खरं सांगितलं तर कदाचित तो या पोटातल्या बाळाचा स्वीकार करेल किंवा आपल्याला एकत्र होऊ देईल. म्हणजे काय म्हणायचं आहे प्रकाश? मी विचारले. वनिता, तुझा नवरा बघ किती म्हातारा आहे. तो किती वर्ष जगेल याची काही गॅरंटी नाही. पण जर त्याला सद्बुद्धी आली आणि कळलं की तो एका जवान मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे, तर कदाचित तो आपलं प्रेम स्वीकारेल. त्याला सांगून टाकूया की आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतो आणि तू गरोदर आहेस. आपल्याला लग्न करायचं आहे. जर त्याला योग्य वाटलं तर तो आपल्याला एकत्र करू शकेल. आणि प्रकाश, जर त्याने नाही मानलं तर? तो खूप विचित्र माणूस आहे. तो तुझ्यावर कोणतेही आरोप लावून तुला जेलमध्येही पाठवू शकतो. मी काळजीने बोलले. वनिता, तू काळजी करू नकोस, मी बघून घेईन. प्रकाशने आश्वासन दिलं. प्रकाश, जर त्याने आपल्याला एकत्र येऊ दिलं नाही तर मग काय करायचं आपण? मी तर तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मी म्हणाले आणि त्याला परत मिठी मारली. वनिता, जर त्याने आपल्या प्रेमाला परवानगी दिली नाही तर आपण दोघं हे गाव सोडून कुठेतरी लांब निघून जाऊ. चालेल ना तुला? होय प्रकाश, मी तुझ्यासाठी कशाही परिस्थितीत आणि कुठेही राहायला तयार आहे. मला फक्त पुढचं आयुष्य तुझ्यासोबत जगायचं आहे. प्रकाशने मला जवळ घेतलं आणि आम्ही दोघांनी एकमेकांना आलिंगन केलं. वनिता, तुला एक सांगू का? होय बोल ना. मला तर वाटतं नेहमी तुझ्यासोबतच राहावं, तुझ्या जवळ असावं आणि तुला कधी सोडून दुसरीकडे जाऊच नये, प्रकाश म्हणाला. प्रकाशच्या या बोलण्यावर मी हलकेच हसले आणि म्हटले, प्रकाश, तू अगदी माझ्या मनातलं बोललास. तो पुढे म्हणाला, पण एक सांगू का? तुझ्या आणि माझ्यामध्ये फक्त तुझा हा म्हातारा नवरा सुखदेव वाणी येतोय, हो ना? हे ऐकून मी थोडी गंभीर झाले. त्याच्या चेहऱ्यावरची तीव्रता पाहून मला जरा विचित्र वाटले. प्रकाश, हे काय बोलतोस? मी विचारले. वनिता, मला तर वाटतं की सुखदेव वाण्याला आपल्या दोघांच्या मधून बाजूला करावं. बाजूला करावं म्हणजे? मी थोडी चकित होऊन विचारलं. म्हणजे त्याला संपवावं, तो निर्धाराने म्हणाला. प्रकाशच्या या शब्दांनी मला धक्काच बसला. मी लगेच त्याला थांबवत म्हटलं, प्रकाश, हे काय बोलतोस तू? वेडा झालास की काय? असं काहीतरी करायचं हा विचार सुद्धा मनात आणू नकोस. वनिता, मग काय करू सांग तूच. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुला ते माहितीये. तसंच मला माहितीये की तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे. मग आपल्याला हा अडथळा संपवायला काय हरकत आहे? त्याच्या या बोलण्यावर मला खूप राग आला. मी त्याला शांतपणे पण ठामपणे सांगितलं, प्रकाश, आपल्या प्रेमासाठी असं टोकाचं पाऊल उचलणं योग्य नाही. आपण काहीतरी चुकीचं करून आपल्या नात्याला कलंक लावू शकत नाही. तुला मी आत्ताच सांगते, हा चुकीचा विचार तुझ्या मनातून कायमचा काढून टाक. मी खूप संतापले होते आणि प्रकाशला याची जाणीव झाली. आता तू घरी जा, आपण नंतर बोलूयात, मी त्याला सांगितलं. काही वेळाने प्रकाश शांतपणे निघून गेला. पण त्याच्या त्या बोलण्याचा मला खूप राग आणि दुःखही झालं होतं. पण आता मी नेहमी खूप चिंतेत राहू लागले. दिवसेंदिवस माझी चिंता वाढतच होती. माझ्या पोटात प्रकाशचं बाळ होतं, पण याबाबत मी अजून कोणालाही सांगितलं नव्हतं. ही गोष्ट फक्त मला आणि प्रकाशलाच माहिती होती. एका सकाळी मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होते. माझा नवरा सुखदेव वाणी घरात काहीतरी शोधत होता. अचानक तो किचनमध्ये आला आणि त्याच्या हातात काही कागद होते. जसा तो किचनमध्ये आला त्याने जोराने ओरडलं, वनिता, हे काय आहे? मी घाबरत विचारलं, काय झालं? त्याने हातातले कागद माझ्यासमोर धरले आणि म्हणाला, वनिता, तू प्रेग्नेंट आहेस आणि मला काहीच माहिती नाही. ही गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस. आता मात्र मी कागद पाहून खूप घाबरले. मी काहीतरी बोलायचा प्रयत्न केला. अहो, मी तुम्हाला सांगणारच होते. पण त्याने माझं बोलणं मध्येच तोडलं आणि जोरात ओरडला,
बंद कर तुझं थोबाड. तू मला धोका दिला आहेस. तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. कुठे तोंड काळं करून आली आहेस? कोण आहे तो? आत्ताच्या आत्ता सांग मला. मी पूर्णपणे घाबरले होते. माझ्या हातापायांना थरथर सुरू झाली होती. तो माझ्या अगदी जवळ आला. माझा हात घट्ट पकडला आणि पुन्हा विचारलं, वनिता, लवकर सांग, कोण आहे तो? कोणामुळे तुला दिवस राहिले आहेत? मी मात्र काहीच बोलू शकत नव्हते. माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. माझ्या मनात भरपूर भीती होती. मी बोलणार तरी काय? माझ्यात काहीही सांगण्याची हिंमत उरली नव्हती. माझा नवरा आता मात्र खूप संतापला. त्याने बाजूला पडलेला चाकू उचलला आणि चाकू हातात घेत जोरात ओरडला, कोण आहे तो? बोल, नाहीतर आत्ताच्या आत्ता तुझा मुर्दा पाडीन. मी खूप घाबरले होते. त्याचा राग आणि संताप पाहून मी अधिकच घाबरले आणि म्हणाले, तो तो प्रकाश आहे. कोण प्रकाश? तो कडाडून विचारू लागला. जो आपल्या दुकानात कामाला आहे तोच प्रकाश, मी थरथरत उत्तर दिलं. हे ऐकून सुखदेवानी अधिकच चिडला आणि म्हणाला, अच्छा, म्हणजे माझ्या दुकानात काम करणारा प्रकाश. आता मी त्याला सोडणार नाही. बघ तू, मी त्याला काय शिक्षा करतो. मी घाबरून म्हणाले, अहो प्लीज, काहीही करू नका त्याला. मला माफ करा, पण त्याला काहीही करू नका. त्याने माझं बोलणं पूर्णपणे दुर्लक्ष केलं. संतापाच्या भरात त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, चल, आत्ताच आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. प्रकाशवर गुन्हा दाखल करू. पोलिसांना सांगू की त्याने तुझ्यासोबत चुकीचं कृत्य केलं आहे. मी घरात नसताना त्याने तुझं शारीरिक शोषण केलं आहे आणि त्यामुळेच तू प्रेग्नेंट झाली आहेस. मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा राग काही केलं शांत होत नव्हता. त्या क्षणी मला काहीच सुचत नव्हतं. मी नाही म्हणत होते, पण वाण्याने मात्र माझं काहीच ऐकलं नाही. काही वेळातच आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर माझ्या नवऱ्याने, म्हणजेच सुखदेव वाण्याने, पोलिसांसमोर प्रकाशबद्दल तक्रार केली. त्याने पोलिसांना सांगितलं, प्रकाश नावाचा मुलगा, जो माझ्या दुकानात काम करतो, त्याने माझ्या बायकोवर शारीरिक अत्याचार केला आहे. तिचं शारीरिक शोषण केलं असून त्यामुळे तिला दिवस राहिले आहेत. साहेब, कृपया त्याला तातडीने अटक करा आणि त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करा. पोलिसांनी प्रकाशचा नंबर घेतला आणि त्याला फोन करून पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. काही वेळातच प्रकाश पोहोचला. पोलिसांनी आम्हा दोघांना, म्हणजे मला आणि माझ्या नवऱ्याला, बाहेर खुर्चीवर बसवून ठेवलं. प्रकाशला एका वेगळ्या रूममध्ये नेण्यात आलं, जिथे महिला पोलीस देखील होत्या. बराच वेळ तिथे चर्चा झाल्यानंतर प्रकाश आणि पोलीस परत बाहेर आले. त्या पोलिसांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं, प्रकाशने आम्हाला सगळी माहिती दिली आहे. आता आम्हाला तुमच्या पत्नीची, म्हणजेच वनिताची, एकांतात विचारपूस करायची आहे. त्यानंतर त्यांनी मला एका रूममध्ये नेलं. तिथं एक महिला पोलीस होती. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, वनिता, सगळं खरं सांग. जे काही आहे ते सत्य सांग. आमच्यापासून काहीही लपवू नकोस. मी आता पोलिसांना सगळी हकीकत सांगितली. पोलिसांनी प्रकाशलाही तिथे बोलावलं आणि आम्हा दोघांना विचारलं की तुम्ही एकमेकांवर प्रेम करता का? प्रकाशनेही पोलिसांसमोर कबूल केले की होय, मी वनितावर खूप प्रेम करतो. मी देखील सांगितले, होय, मीही प्रकाशवर खूप प्रेम करते आणि त्याने माझ्यासोबत काहीही चुकीचे केलेले नाही. आमच्यामध्ये जे काही झालं आहे ते दोघांच्या पूर्ण संमतीने झाले आहे. पोलिसांनाही हे स्पष्ट झाले की माझा नवरा एवढा म्हातारा आहे की तो मला कोणत्याही प्रकारचे शारीरिक प्रेम देऊ शकत नाही. मी शारीरिक प्रेमापासून वंचित आहे, हे तर सत्यच आहे. शिवाय मी पोलिसांना हेही सांगितले की प्रकाश आणि मी लहानपणीचे मित्र आहोत. प्रकाश पुन्हा माझ्या आयुष्यात आला आणि आमच्यात जवळीकता निर्माण झाली, जी पुढे प्रेमात बदलली. त्यानंतर प्रकाश आणि मी माझ्या नवऱ्यासमोर, म्हणजे सुखदेव वाण्याच्या समोर, कबूल केले
की आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. तेव्हा पोलिसांनी माझ्या नवऱ्याला सांगितले, वाणी दादा, हे दोघे एकमेकांवर प्रेम करतात. जर त्या दोघांची संमती असेल तर तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकत नाही. गुन्हा दाखल करूनही काही साध्य होणार नाही. उलट तुम्हालाच त्रास होईल. तिथे जी महिला पोलीस होती ती माझ्या नवऱ्याला सांगायला लागली, अहो दादा, तुमचं वय बघा आणि वनिताचं वय बघा. तुम्ही तिच्या वडिलांहूनही जास्त वयाचे आहात. कोणत्याही दृष्टीने तुम्ही तिचे पती वाटत नाही आणि ती तुमची बायको वाटत नाही. वनिताने काहीही चुकीचं केलेलं नाही. तिलाही तिचं आयुष्य स्वमताने आणि आनंदाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. वनिता तरुण आहे आणि तरुण वयात प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला शारीरिक प्रेम मिळणं ही नैसर्गिक गरज आहे. तुम्ही आता म्हातारे झालात, त्यामुळे तुम्ही वनिताला ते प्रेम देऊ शकत नाही. मग बिचारीच्या आयुष्याचं असं का नुकसान करताय? तिलाही आनंदी राहण्याचा आणि चांगलं आयुष्य जगण्याचा हक्क आहे. मी मान्य करते की तुम्ही पैशाने खूप श्रीमंत आहात. तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकता. पण तिची शारीरिक आणि भावनिक गरज तुम्ही पूर्ण करू शकत नाही, जी निसर्गाने तिला दिली आहे. दादा, मी जे तुम्हाला सांगते आहे त्याचा तुम्हाला त्रास होईल हे मला माहीत आहे. पण हे सत्य आहे आणि हे सत्य तुम्हाला स्वीकारायला हवं. मी तुम्हाला एक चांगला सल्ला देऊ इच्छिते. प्रकाश आणि वनिताला एक होऊ द्या. कारण आता तुमचं वय झालं आहे. तुम्ही किती वर्ष जगाल हे तुम्हालाही माहीत आहे. पण तुम्ही गेल्यानंतर वनिताचं काय होईल याचा विचार केलात का? आत्ताही ती किती दुःखी आयुष्य जगत असेल याची कल्पना तुम्हाला नाही. हे दुःख फक्त तीच जाणते. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही वनिताला तुमच्यापासून मुक्त करा. प्रकाश आणि वनिताला एकत्र येऊ द्या. त्यांना सुखी आयुष्य जगू द्या. शिवाय वनिताच्या पोटात आता प्रकाशचं बाळही आहे. जर त्यांनी ठरवलं तर हे गाव सोडून ते पळूनही जाऊ शकतात. त्यामुळे तुमच्याकडून वनिताशी लग्न करून जी चूक झाली ती तुम्ही दुरुस्त करा. सुखदेव वाण्यालाही आता त्याची चूक कळली. त्याला आपल्या चुकीबद्दल प्रचंड पश्चाताप झाला. तो म्हणाला, वनिता, खरंच मी आतापर्यंत फक्त स्वतःचाच विचार केला. तुझा कधीच विचार केला नाही. माझ्याकडून तुला जो काही त्रास झाला त्याबद्दल मी मनापासून तुझी माफी मागतो. काही दिवसांतच सुखदेव वाण्याने माझं आणि प्रकाशचं लग्न आपल्या स्वतःच्या खर्चातून लावून दिलं. इतकंच नव्हे तर त्याने काही संपत्तीही माझ्या नावावर करून दिली. त्यामुळे माझं दुःखाने भरलेलं आयुष्य सुखी आणि समृद्ध झालं. मी प्रकाश सोबत सुखाने राहू लागले. मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा हा. आणि हो, या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया